काय म्हणताय? अव बबिता, मी हे म्हणून राहिली म्हटलं, आज लक्ष्मीचा वाढदिवस आहे, तर कशी काय तयारी करतं म्हटलं. काही नाश्त्याचं सांग ना, काय बनवायचं आहे तुला नाश्त्यात तर. नाश्त्याचं काय ठेवायचं आहे? चिवडा देऊन देऊ, चॉकलेट आणि केक. चिवडा ठेवतो म्हटलं बबिता नाश्त्यात. काही नवीन पाहिजे ना. जेव्हा केव्हा कोणाचाही वाढदिवस होते आपल्या घरी तर आपण चिवडाच देतो. चिवडा आणि चॉकलेट, चिवडा आणि चॉकलेट. तर म्हटलं ह्या वेळेस काही नवीन पाहिजे ना. नवीन देऊ काहीतरी मस्त. नवीन तर नवीन काय ठेवता मग आई? तुम्ही सांगा ना, तुमची काय इच्छा आहे. नवीन काय, आता नेहमी नेहमी आपण तिखटच देतो, ते यावेळेस मस्त गोड ठेवू. गुलाबजामुन बनव मग. खवा बोलावतो मी, आणि गुलाबजामुन बनवून घे मस्त. 2-2 गुलाबजामुन आणि एक समोसा अशी बनवून राहिली मी, आणि केक आणि चॉकलेट. ठीक आहे नाही मग, तुम्ही म्हणून राहिला तेच ठेवू मग नाश्त्याले. हो, म्हणून म्हटलं ह्या वेळेस काहीतरी नवीन ठेवा. नेहमी नेहमी आपण तेच देतो, चिवडा चॉकलेट केक, चिवडा चॉकलेट केक. आणि गावातही कोणाचा वाढदिवस झाला तर ते लोक तेच ठेवते. त्याच्यानं म्हटलं ह्या वर्षी म्हणजे पहिलाच वाढदिवस आहे ना लक्ष्मीचा, तर नवीन द्यावं म्हटलं काहीतरी. बरं ठीक आहे, नाही तर तुम्ही खवा बोलावून घ्या, मी गुलाबजामुन बनवून घेईन. हो, तर खवा किती लागेल आपल्याला? 1 किलोत तर नाही होणार नाही, कमी पडन. हो आई, आता लेकरं गिकरं राहते, आपण घरचे आहो, आणि उरण तर आपणच खाऊ 7-8 दिवस. हो हो, उरलं तर काय वाया तर नाही जात. तर ठीक आहे ना, एक काम करतो मी, 2 किलो बोलावून घेतो. हो आई, बोलावून घ्या, 2 किलो बोलावून घ्या. लहान्याले मोठ्याले सगळेले द्या लागते. हो हो, तशी करतो मग. उरलं तर मग चंद्रकलाला देऊन देऊ, आणि थोडेसे आपल्या घरी ठेवू, आहे का नाही. ठीक आहे, नाही तर खवा बोलावून घे जा मग लवकर. गुलाबजामुन बनवायला टाईम लागेल ना, त्याच्यानं म्हटलं पहिले खवा बोलावून घ्या, आणि मग वाढदिवसाची तयारी संध्याकाळून. हो, वाढदिवसाचा कार्यक्रम संध्याकाळीच ठेवू ना, मस्त 6 वाजता. हो आई, 6 वाजता ठेवू. 6चे 6:30 7 होते. हो, 6चा टाईम बरोबर आहे माझ्या मतानं तर. कारण की कोणी कामाला जाते तर 5 वाजता त्याला सुट्टीच होते, 5-5:30 वाजता. मग 6 वाजताचा टाईम ठेवला आपण ना, तर 6चे 6:30 होईल. हो आई, मग 6:30 7 8 वाजेपर्यंत कार्यक्रम होते, आणि मग 9 वाजता आपलं जेवण होते. नाही तर काय मग. हो, तर मी म्हटलं मी काही जात नाही सामान सुमान आणाले, यायलेच पाठवतो म्हटलं काकाच्या बाबाले. ठीक आहे, नाही पाठवून द्या बाबाले, घेऊन येईन सामान सुमान. हो, तेच म्हटलं, मी जर गेली मार्केटमध्ये तर तिकडेच लय उशीर होईल, आणि मग अजून गावात सांगणं यायले सगळेले. घरोघरी जाणं, सांगणं, गावात घुमणं, त्याच्यातच 1.5 घंटा चालला जाईन. मग अजून मार्केटमध्ये कधी जाईन मी, आणि कधी सामान सुमान आणन. त्याच्यानं म्हटलं मी काही जात नाही, गावात मी जातो बायाले सांगाले, आणि यायले पाठवतो सामान सुमान आणाले, आणि तुले खवा आणून देतो मी, तर तू गुलाबजामुन बनवून घे, म्हणजे टाईम वाचते ना आपल्याजवळ. बरं ठीक आहे, नाही तर मी सामान सुमान लिहून देतो एका चिठ्ठीत, आणि देऊन देईन बाबाजवळ. हो हो, तू त्याच्याजवळ देऊन दे जा. त्याला फोन लावून सांगून देतो मी घेऊन ये बाबा म्हणून, घेऊन येते ते. अन फ्रॉक बी आणा लागेल ना तिच्यासाठी. नवीन फ्रॉक नाही पाहिजे का वाढदिवसाले? आई, नवीन फ्रॉक काय, पण लक्ष्मीजवळ 2 ड्रेस आहे नाही, नवीनचे नवीनच आहे. रिंकूताईनं आणला होता तोही ड्रेस तसाच आहे, आणि आईनं आणला होता तोही ड्रेस तसाच आहे, कोराच आहे, म्हणजे घालूनच नाही दिला लक्ष्मीले. हा काय, पण राहू दे ना. ते तुझ्या आईनं आणलेला वय, तो ड्रेस रिंकून आणलेला वय, त्यानं आणलेले कपडे वय. पण आज लक्ष्मीचा वाढदिवस आहे तर घेऊन देऊ ना. पहा मग आई, तुमच्या मतानं. मी याच्यासाठी म्हणत होती, नवीनचे नवीन ड्रेस आहे बा, आणखी 500-600 रुपयाचा ड्रेस होईन तिच्यासाठी, त्याच्यानं होय म्हणत होती राहू द्या. आता 500-600 रुपयाले पाहिजे काय, तिचा वाढदिवस आहे आज. पैसे नाही मोजा लागत वाढदिवसाच्या दिवशी. आठवण म्हणून तिला नवीन ड्रेस घेऊन देतो मी. सांगतो यायले, बरोबर घेऊन येते ते. आता माहीत आहे ना त्या दुकानदाराले, 1 वर्षाची नाती नाही, बरोबर देते ड्रेस घे. आता तू सांग, त्याचे फ्रॉक घालून देऊ तर काय होईल? काट्यानं आणलेला फ्रॉक होय, नानीनं आणलेला फ्रॉक होय. पण आपल्याला तर माहीत झालं पाहिजे का आपण ह्या ड्रेस बा लक्ष्मीला घेऊन दिला तिच्या पहिल्या वाढदिवसाले. तिला सांगाले बरं होईल ना मोठी झाल्यावर. बरं ठीक आहे, नाही बोलावून घे जा मग बाबाच्या हाती फ्रॉक. तू सांग ना काय म्हणतं. फ्रॉक पाहिजे, मेडी टॉप पाहिजे, जीन्स टॉप पाहिजे, काय बोलावू मग? बोलावून घ्या, फ्रॉकच बोलावून घ्या. बरं ठीक आहे, तर एक काम करतो, पटकन लिहून घे मग चिठ्ठी सामान सुमान, आणि हे आल्यावर देऊन देतो त्याच्याजवळ चिठ्ठी. आणि मी आता गावात जातो, मग सगळेले सांगून देतो
आता सगळे घरीच असन. हा, कामाला जावायचेच आहे. आता 9 वाजले ना. हो आई, जा मग सांगून द्या. हो. आणि मित्रांनो, माझ्या नातनीचा वाढदिवस आहे, तर तुम्ही पण ये जा. हा, नाही तर मग म्हणजा शांताबाईनं आम्हाला बोलावलंच नाही, म्हणून सांगतो बा. सगळ्यात पहिले तुम्हालाच इन्व्हिटेशन आहे. या मग सर्वजण, मस्त साजरा करू आपण लक्ष्मीचा पहिला वाढदिवस. या मग, हा लवकर लवकर. मस्त गुलाबजामुन आहे, समोसा आहे. या मग तुम्ही. चला मग, आता मी गावात जातो आणि गावातल्याले पण इन्व्हिटेशन देऊन देतो. येतो मग बबिता. हो आई. शांताबाई, आज लवकरच फुरसत भेटली काय म्हटलं कामापासून? लवकरच आली सकाळी सकाळी. माय, आता काय सकाळ आहे का बाबा? 9 वाजले ना. 9 वाजता सकाळ राहते काय? अव, हे म्हणून राहिली मी, एवढ्या लवकर तर येत नाही म्हटलं. 4-5 वाजता टाइम भेटते तुले, आणि आज कशी काय आली म्हटलं एवढ्या लवकर? काही काम आहे काय माया संग? नाही हो, काम गिम नाही आहे. आज म्हटलं लक्ष्मीचा वाढदिवस आहे, तर येतो म्हटलं वाढदिवसाले. संध्याकाळी वाढदिवस करू आपण 6 वाजता. काय हो शांताबाई, अशी आहे तू. तिचा वाढदिवस आज आहे, तू मला आजच सांगून राहिली वेळेवर वाढदिवसाला ये जो. असं नाही का हप्त्याभर पहिलेपासून सांगून ठेवा का लक्ष्मीचा वाढदिवस आहे बा, ये जो वाढदिवसाले. पहिलेच नाही सांगून ठेवत मले. अहो, तर आली ना, सगळ्यात पहिले तुझ्याच घरी आली मी सांगाले. अजून गावात कोणालाच नाही सांगितलं. मी म्हटलं तुले सांगून देतो पहिले, आणि मग गावात जातो बा सांगाले. तर तुझ्याजवळच आली सांगाले मी. ते तर आहे म्हणा, माझ्या घरी आली तू सांगाले, पण पहिले सांगितलं असतं मले तर तिच्यासाठी फ्रॉक घेतला असता, अशी म्हणून राहिली मी. राहू दे ना, आता काय नेहमी नेहमी काय कपडेच घेत राहशील काय? होळीले तुला ड्रेस घेऊन दिला आणि अजून काय वाढदिवसाले घेतं काय? राहू दे, कपडे गिपडे राहू दे, फक्त ये जो वाढदिवसाले. बरं ठीक आहे ना, येईन ना. किती वाजता वाढदिवस आहे? संध्याकाळी 6 वाजता. तर ये जो तू लवकर. बरं बरं, येईन ना. थोडीशी डेकोरेशन करू लागन बबिताले. बरं, ये जो. आणि चंद्रकला, नाश्त्यात म्हटलं गुलाबजामुन ठेवले म्हटलं. 2-2 गुलाबजामुन, 1 समोसा, केक आणि चॉकलेट. एवढं ठेवलं बरोबर आहे ना व्यवस्थित? आणखी काही बदल करा लागते याच्यात? नाही हो शांताबाई, कायले बदल करता? राहू दे ना, हेच ठेव. तर गुलाबजामुन काय मग रेडीमेड आणून राहिली काय? नाही हो, रेडीमेड काय महाग पडते ना. आणि रेडीमेड मध्ये कमी येते. आता 2 किलो खवा बोलावा लागन प्रकाशच्या हाती, नाही तर मग त्याच्या बाबाला सांगा लागन. नाही, त्याच्या बाबाला तर टाइम नाही भेटणार म्हणा, ते आता मार्केटमध्ये जाईन सामान सुमान आणाले. तर प्रकाशले पाठवतो, दूध डेअरीतून घेऊन येईन तो. मग बबिता बनवून घेतो म्हणते. गुलाबजामुन बनवून ठेवून देईन, आणि मग 4 वाजतापासून तयारीला लागन, 3 वाजतापासून. असं असं तर ठीक आहे ना, मी येईन ना. मी बनवू लागन बबिताले. एकटी किती बनवते? बरं, ये जो मग. घरचे कामं गिमं करून ये, आणि ये मग तू 11 वाजता. गुलाबजामुन लवकर बनवून ठेवा लागन ना, मग दुपारून वाढदिवसाची तयारी. हो, आता काय 9 वाजले, 2 घंटे आहे ना. 2 घंट्यात आता तसे तर कामं गिमं झालेच नाही. येतो मग मी 11 वाजता घरी. बरं, ये जो मग. ठीक आहे मग, मी आता समोर जातो आणि सांगून देतो. इकडे प्रीती आहे, रूपा आहे, मंदा आहे. सगळ्याला सांगून देतो म्हटलं आपल्या गावातल्या. बरं बरं, सांगून दे ना शांताबाई. कुठं निघाले बाप्पा दोघे जण? पाहून पणागी चालले काय? कुठं नाही काकू, दवाखान्यात जाऊन राहिलो आम्ही. असं असं, दवाखान्यात चालले काय? बरं बरं, जा मग. मी म्हटलं कुठं पाहुणपणात चालले काय बा? नाही काकू, 9 वाजले, मग 10 वाजता दवाखाने चालू होऊन जाते. मग दुपारी बंद राहते ना दवाखाने 1-2 वाजता. म्हणून म्हटलं लवकर चाललं जा आणि लवकर येऊन जा म्हटलं वापस. मग ऊनही तपते, त्याच्यानं लवकर चाललो आम्ही. हो, ते तर आहे म्हणा. बाहेर गावी जावं लागते तर लवकरच निघा लागते घरून. हो, मग वेळेवर गाड्या घोड्या भेटत नाही. मग आणखी बसची वाट पहा, ऑटोची वाट पहा. त्याच्यानं म्हटलं आता 9:15ची बस आहे, तर त्या बसनं चाललो जातो म्हटलं. 9:45-10 वाजेपर्यंत तिथं पोचून जातो दवाखान्यात. हो, आणि तिकून मग 12 वाजताची बस आहे, त्या बसनं वापस. हो. अमाय, मी हे म्हणत होती राधा, पवन, म्हटलं आज घरी संध्याकाळी कार्यक्रम आहे म्हटलं वाढदिवसाचा. आपल्या बाईचा वाढदिवस आहे, तर ये जा मग. ठीक आहे ना, येईन ना काकू. काकू, कोणाचा वाढदिवस आहे? बबिता ताईचा वाढदिवस आहे काय? नाही हो, बबिताचा वाढदिवस नाही आहे, आपल्या लक्ष्मीचा वाढदिवस आहे म्हटलं, पहिला वाढदिवस. तर ये जा, 6 वाजताचा कार्यक्रम आहे, तर 6चे 6:15 होतेच. तर येऊन जा म्हटलं 6 वाजता. दोघे जण ये जा. बरं ठीक आहे ना काकू, येतो. हो, या मग. चला हो, आपण बी लवकर लवकर चाललो जाऊ. हो, चाल ना, आता बस येतच असून. बाई राणी, आई आहे काय घरी? नाही आजी, आई घरी नाही आहे, वावरात गेली. एवढ्या लवकर वावरात गेली? लय वेळची गेली काय रूपा वावरात? नाही आजी, लय लवकर नाही गेली, आत्ताच गेली 5 मिनिटा पहिले.
वावरात पोहोचायचीच असन. काहून आजी काही काम होतं काय आई संग? अव बाई मी हे म्हणत होती, आज म्हटलं लक्ष्मीचा वाढदिवस आहे तर येजो म्हटलं घरी. संध्याकाळी आहे 6 वाजताचा कार्यक्रम. बरं ठीक आहे ना आजी, येईन ना मी. हो व तर तू आईले सांग जा आणि आजीले सांगून दे जा. आजी आहे काय घरी? नाही, आजी मोठ्याच्या घरी गेले. हा काय तर आजीले सांगून दे जा, आईले सांगून दे जा आणि ये जा मग संध्याकाळी. आणि त्या बाबाले सांगून दे जा. बरं ठीक आहे ना आजी, सांगतो मी. आई वावरातून आल्यावर सांगतो मी. हो आठवणीनं सांग जा, नाही तर भुलून जाशील. नाही नाही आजी, मी नाही भुलत, सांगतो ना मी. आईले सांगतो. बरं येतो मग. फुगवा ना रे पोरं, लवकर लवकर फुगे फुगवा ना. आजी फुगूनच तर राहिलो. काम कमी करता, गोष्टी जास्त करता. गोष्टीच करून राहिले तुम्ही दोघे जण किती वेळचे. फुगवा ना लवकर लवकर फुगे फुगवा. इथं लावाय लागन आपल्याला. डेकोरेशन करा लागन ना चांगल्यानं. हो आजी, मस्त डेकोरेशन करू आपण. फुगे लावू, मस्त चाट लावू, एक नंबर डेकोरेशन करू. हो काम करू लागा लवकर लवकर. हो तर लवकर लवकर फुगे फुगवा. मग डेकोरेशन करणे, मग घर झाडझूड करणे, टेबल आहे, खुर्ची आहे, सगळं आणून ठेवणे, चटई आणून ठेवणे. आणि नाश्ता बिस्ता देऊ लागजा. हो आजी देऊ लागन ना, नाश्ता देईन, पाणी देईन. हो हो बबिता किती राहिले अजून फुगे फुगवायचे?